तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर का स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि जर का तुम्हाला गणिताची भीती वाटत असेल, तर आता गणिताला घाबरायची गरज नाही. कारण मी घेऊन येत आहे अगदी सोप्या पद्धतीत गणिताचे चॅप्टर. तर मित्रांनो, आजचा चॅप्टर आहे संख्या व त्याचे प्रकार. नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात? 1 पासून सुरू होणाऱ्या सर्व क्रमिक मोजसंख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. तर त्या क्रमिक संख्या कोणत्या? तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा अनंत संख्या म्हणजे त्या नैसर्गिक संख्या होय. पुढचा आहे समसंख्या. तर समसंख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात. 0, 2, 4, 6, 8 हे सुद्धा समसंख्याच आहेत. आता एकक स्थानी वरील अंक येणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? तर 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28 अशा संख्यांना आपण समसंख्या असे म्हणायचे. ही झाली समसंख्याची व्याख्या. आता विषम संख्या कशाला म्हणायचं? तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना आपण विषम संख्या असे म्हणायचे. तर एकक स्थानी आता कोणत्या संख्या येतील? तर 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29, 31 अशा अनेक संख्यांना आपण विषम संख्या असं म्हणायचं. पुढची संख्या आहे मूळ संख्या. तर मूळ संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्येला एक किंवा त्याच संख्येशिवाय कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्या संख्यांना मूळ संख्या असं म्हणायचं. म्हणजेच भाग जाणारी संख्या एक ही असेल किंवा जी संख्या दिली आहे तीच संख्या असेल. उदाहरण घेऊया. 2 ही संख्या घेतलेली आहे. आता 2चे विभाजक कोणकोणते आहेत? म्हणजेच 2 ला कशा-कशाने भाग जातोय? तर 1 ने भाग जातोय आणि 2 ने सुद्धा भाग जातोय. म्हणजेच वरील व्याख्येनुसार ही संख्या एक ही संख्या आहे आणि जी संख्या दिलेली आहे त्याच संख्येने भाग जातोय. म्हणून 2 ही संख्या मूळ संख्या आहे. आता दुसरे उदाहरण घेऊया. 3 ही संख्या. तर 3 या संख्येचे विभाजक आहेत 1 आणि 3 म्हणजेच दिलेल्या संख्येला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातोय म्हणून 3 ही संख्या मूळ संख्या आहे. पुढची संख्या आहे 5. तर 5 या संख्येचे विभाजक आहेत 1 आणि 5 म्हणजेच 5 ला 1 ने भाग जातोय आणि 5 ला 5 ने भाग जातोय. इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. त्याचप्रमाणे पुढची संख्या आहे 7. 7 या संख्येचे अवयव आहेत 1 आणि 7 म्हणजेच 7 ला सुद्धा 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातोय. इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणजेच ह्या संख्या मूळ संख्या आहेत. म्हणजेच मित्रांनो, ज्या संख्यांचे विभाजक केवळ 1 आणि दिलेली संख्या म्हणजे तीच संख्या असते तिला मूळ संख्या असे. मित्रांनो, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये मूळ संख्या 25 आहेत. तर त्या 25 मूळ संख्या कोणकोणत्या? तर त्या संख्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 अशा ह्या 25 संख्या मूळ संख्या आहेत. पुढची संख्या आहे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या कशाला म्हणायचं? तर ज्या संख्यांचे 2 पेक्षा अधिक विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणायचं. उदाहरण म्हणून 4 ही संख्या घेतली तर 4चे विभाजक कोणकोणते आहेत? तर 4 ला 1 ने भाग जातोय, 2 ने सुद्धा भाग जातोय आणि 4 ने सुद्धा भाग जातोय. म्हणजेच 4चे विभाजक इथे आहेत 3 म्हणजेच 2 पेक्षा जास्त आहेत म्हणून 4 ही संख्या संयुक्त संख्या आहे. तर पुढची संख्या आहे 6. आता 6चे विभाजक बघूया. 6चे विभाजक आहेत 1, 2, 2 ने सुद्धा भाग जातोय, 3 ने सुद्धा भाग जातोय आणि 6 ने सुद्धा भाग जातोय. म्हणजेच 6चे विभाजक 4 आहेत म्हणजेच 2 पेक्षा अधिक आहेत म्हणून 6 ही संख्या संयुक्त संख्या आहे. तसेच 8चे विभाजक पाहूयात. 8चे विभाजक आहेत 1, 2 ने सुद्धा भाग जातोय, परत 4 ने सुद्धा भाग जातोय आणि 8 या संख्येने सुद्धा भाग जातोय. म्हणजेच 8 ही संख्या संयुक्त संख्या आहे.
तसेच पुढची संख्या आहे 10. 10चे विभाजक आहेत 1ने भाग जातोय, 2ने भाग जातोय, 5ने सुद्धा भाग जातोय आणि 10ने सुद्धा भाग जातोय. म्हणजेच 2 पेक्षा अधिक येथे विभाजक आहेत, म्हणून 10 ही संख्या संयुक्त संख्या आहे. म्हणजेच ज्या संख्यांचे अवयव 2 पेक्षा अधिक विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणायचे. म्हणजेच मित्रांनो, सर्व मूळ संख्या सोडून उरलेल्या सर्व संख्या ह्या संयुक्त संख्या असतात. सर्व मूळ संख्या सोडून सर्व संयुक्त संख्या असतात. यानंतरची संख्या आहे जोडमूळ संख्या. तर जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं व्याख्या बघूया अगोदर. अशा मूळ संख्या ज्यामध्ये केवळ 2चा फरक असेल त्यांना आपण जोडमूळ संख्या असं म्हणायचं. अशा मूळ संख्या ज्यामध्ये केवळ 2चाच फरक असेल त्यांना आपण जोडमूळ संख्या असं म्हणायचं. तर त्या संख्या कोणत्या? तर उदाहरण घेऊया. 3 आणि 5 यामध्ये ह्या मूळ संख्या आहेत आणि यांच्यामध्ये फरक सुद्धा 2चाच आहे. तसेच 5 आणि 7 यांच्यामध्ये सुद्धा फरक 2चाच आहे. यानंतर पुढची संख्या आहे 11 आणि 13. ही देखील मूळ संख्या आहे. यांच्यामध्ये देखील फरक 2चाच आहे. पुढची मूळ संख्या आहे 17 आणि 19. यामध्ये देखील फरक 2चाच आहे. यानंतर 29 आणि 31 या देखील मूळ संख्येमध्ये 2चा फरक आहे. त्यानंतर 41 आणि 43 या मूळ संख्यामध्ये देखील फरक 2चाच आहे. 59 आणि 61 या मूळ संख्यामध्ये देखील फरक 2चाच आहे. आणि शेवटची जोडमूळ संख्या आहे 71 आणि 73. यामध्ये देखील फरक 2चाच आहे. अशा संख्यांना आपण जोडमूळ संख्या असे म्हणायचे. तर 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये अशा 8 जोडमूळ संख्या आहेत. पुढची संख्या आहे सहमूळ संख्या. तर सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? ज्यांचा सामायिक अवयव म्हणजेच विभाजक एकच असतो त्यांना सहमूळ संख्या असे म्हणायचे. सहमूळ संख्या म्हणजे आपल्याला जोडीने 2 संख्या देतील त्यामध्ये त्यांचा विभाजक हा एकच सामायिक अवयव असला पाहिजे. म्हणजेच उदाहरण घेऊया आपण 4 आणि 9 ही संख्या घेतली. संख्येचे विभाजक पाहूयात. 4 या संख्येला मित्रांनो 1ने भाग जातोय, 2ने सुद्धा भाग जातोय आणि 4ने भाग जातोय. यानंतर 9चे विभाजक पाहूयात. 9 या संख्येला 1ने भाग जातोय, 3ने भाग जातोय आणि 9 या संख्येने भाग जातोय. आता मित्रांनो यांच्यामधला सामायिक अवयव आहे 1. 1 हा सामायिक अवयव दोघांमध्ये आहे, म्हणून 4 आणि 9 ही संख्या सहमूळ संख्या आहे. 4 आणि 9 ही संख्या सहमूळ संख्या आहे. पुढे संख्या दिलेली आहे 12 आणि 25. सुरुवातीला आपण 12चे अवयव पाहूयात. 12चे विभाजक आहेत 1ने भाग जातोय, 2ने भाग जातोय, 3ने सुद्धा भाग जातोय, 4ने भाग जातोय, 6ने भाग जातोय आणि 12ने सुद्धा भाग जातोय. आता 25चे विभाजक पाहूयात. 1ने भाग जातोय, 5ने भाग जातोय, परत 25ने भाग जातोय. आता यामध्ये काय सामायिक आहे? तर यामध्ये देखील 1 हा सामायिक अवयव आहे. यामुळे ही संख्या आपण सहमूळ संख्या आहे असं म्हणू शकतो. तसेच पुढील उदाहरण पाहूया 10 आणि 15. आता मित्रांनो 10चे अवयव पाहूयात, 10चे विभाजक पाहूयात. 10ला 1ने भाग जातोय, 2ने सुद्धा भाग जातोय, परत 5ने भाग जातोय आणि 10ने भाग जातोय. तसेच 15चे विभाजक पाहूयात. 15चे विभाजक पाहूयात. 15 या संख्येला 1ने भाग जातोय, परत 3ने भाग जातोय, परत 5ने भाग जातोय आणि 15ने भाग जातोय. आता मित्रांनो लक्ष द्या, यामध्ये सामायिक अवयव कोणकोणते आहेत हे पहा. सामायिक अवयव आहेत 1 हा सामायिक अवयव आहे, परत 5 हा सामायिक अवयव आहे. म्हणजेच एकापेक्षा जास्त विभाजक आहेत, त्यामुळे ही संख्या सहमूळ संख्या नाही. व्याख्या काय दिलेली आहे मित्रांनो? ज्याचा सामायिक अवयव म्हणजेच विभाजक एकच असतो त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. सहमूळ संख्येला दुसरा एक शब्द आहे सापेक्ष मूळ संख्या. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही 2 क्रमवार संख्या या सहमूळ संख्या असतात. उदाहरण पाहूया. 2 आणि 3 ही संख्या घेतली.
यांचे विभाजक पाहूयात मित्रांनो. 2चे विभाजक असतात, 1ने भाग जातो आणि 2ने सुद्धा भाग जातो. यानंतर 3चे विभाजक पाहूयात. 3चे विभाजक असतात, 1ने भाग जातो आणि 3ने भाग जातो. आता यांच्यामध्ये कॉमन काय आहे? यांच्यामध्ये कॉमन अवयव आहे 1, म्हणजेच दिलेली संख्या ही सहमूळ संख्या आहे. दिलेली संख्या ही सहमूळ संख्या आहे. आणखीन एक शेवटची क्रमवार संख्या पाहूया. संख्या आहे 15 आणि 16. आता 15चे विभाजक पाहूयात. 15चे विभाजक आहेत 1, 3, 5 आणि 15. त्यानंतर 16चे विभाजक पाहूयात. 16चे विभाजक आहेत 1ने भाग जातोय, 2ने सुद्धा भाग जातोय, 4ने भाग जातोय, 8ने भाग जातोय आणि 16ने भाग जातोय. आता यांच्यामध्ये कॉमन काय आहे? यांच्यामध्ये देखील 1 हा कॉमन आहे, म्हणजेच दिलेली संख्या ही सहमूळ संख्या आहे. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.